आणि आत्ता पेपर फुटला म्हणून समोर आलं. म्हणजे आत्ता लक्षात आलं म्हणून हे झालं. असं देखील घडलं असण्याची शक्यता आहे, की याआधी देखील पेपर फुटतच होता. पण ते समोर आलं नाही, त्याच्या बातम्या झाल्या नाही किंवा पकडले गेले नाही. म्हणजे आत्तापर्यंतचा गोंधळ जो आहे, तो नाकारता येत नाही. संभाव्य जो आहे तो. सर याच्यामध्ये असं आहे, एका दिवशी संपूर्ण देशामध्ये लाखो विद्यार्थी एकच प्रश्नपत्रिका सोडवणार आणि त्याच्यावरती ते उत्तर लिहिणार, ही मूळची व्यवस्थाच ही कालबाह्य. दत्ता सर जसं म्हणलं तशी ती कालबाह्य आहे. आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ज्याच्या आधारे तुमच्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अवलंबून आहेत, अशा परीक्षा या इतक्या ढिसाळ पद्धतीने घेतल्या जाणं हीच मुळात चूक आहे. हा एक भाग आहे. दुसरं, ही जी परीक्षा घेतली जाते ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एका न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाने ही परीक्षा घेतली जाते. मुळात ही परीक्षा घ्यावी का, हाच मुळात प्रश्न आहे. पूर्वी तुमच्या 12वीच्या मार्काच्या गुणांच्या आधाराने तुम्हाला MBBSला किंवा या पॅरामेडिकल कोर्सेसला प्रवेश मिळत होते किंवा कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत होते. आणि त्या स्तरावरती, त्या महाविद्यालय स्तरावरती, व्यवस्थापन स्तरावरती त्यांच्या ठिकाणी आलेल्या प्रवेश अर्जानुसार प्रवेश दिले जात होते. परंतु आता ही सगळी पद्धती बदलून जी की एक केंद्रीय प्रवेश पद्धती याच्यामध्ये जी आलेली आहे, या व्यवस्थेतच मोठं ओझं विद्यार्थ्यांवरती झालं आहे. आणि त्या व्यवस्थेच्या ओझ्यामुळेच, परीक्षेच्या व्यवस्थेच्या ओझ्यामुळेच ही पद्धती कोलमडून पडली आहे, असं आमचं याच्यातलं स्पष्ट मत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या केंद्रीय प्रवेश पद्धतीची आवश्यकता, प्रवेश परीक्षेचीच आवश्यकता नाही, याचा पुनर्विचार शासनाने केला पाहिजे, असं आमचं याच्यावरती स्पष्ट मत आहे.